मुक्तीच्या लढ्यातील सर्व महामानवांना आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं विनम्र अभिवादन करतो. सभागृहात मंचकावर आपण सर्वजण सन्माननीय उपस्थित आहात. आपणालाही अभिवादन करतो. कारण का आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेच्या ऊर्जेच्या बळावर इथपर्यंत असा हा प्रवास झालेला आहे आणि म्हणून तुम्हाला प्रणाम करणं मला वाटतं ही एक माझी नैतिक जिम्मेदारी आहे. लोकस्वराज्य आंदोलनाच्या निर्मितीमध्ये, लोकस्वराज्य आंदोलनाच्या वाटचालीमध्ये ज्यांनी आजपर्यंत रुपया दिला, भाकर दिली, आसरा दिला, विश्वास दिला आणि आव्हानाला हाक दिली आणि विश्वास टाकला मोठ्या प्रमाणावर, ही माणसं लढतायत आणि लढणाऱ्या माणसांच्या सोबत असलं पाहिजे. माणसं पैसे देतात, माणसं भाकरे देतात, माणसं आधार देतात, परंतु जेव्हा त्याच्या पलीकडे विचार करतो माणसांनी काय दिलं, तर माणसांनी आमच्यासारख्या कफलक माणसावर विश्वास टाकला आणि या विश्वासाला पात्र राहून आम्हाला लढता आलं, बोलता आलं, व्यवस्थेच्या विरोधात दोन हात करता आले. आणि या सगळ्या प्रवासामध्ये छोटी मोठी माणसं, अर्थात छोटीच माणसं या सगळ्या प्रक्रियेमध्ये होती. कुठलीही पार्श्वभूमी नव्हती. घरातले आम्हीच शिकलेले. पहिल्यांदा रावसाहेब पवार असतील, डोयवाड साहेब असतील किंवा मी असेल, देगलूरकर साहेब असतील. आमच्या मॅडमचं सोडा, मॅडमचे वडील PSI म्हणून रिटायर झाले, त्यांची दुसरी पिढी त्यांच्या घरात शिकते. आमच्या घराची पार्श्वभूमी काय, अतिशय वाईट गरिबी. आणि जिथं वाईट गरिबी असते त्या वाईटामध्ये काय काय वाटायला येते आपण सगळेजण अनुभवलेले आहोत आणि अनुभव जगत आहोत. बऱ्याच मोठ्या प्रमाणात अपमान येतो, निश्चितच अत्याचाराला तोंड देतच जगावं लागतं, ठरलेलंच आहे. आणि जी काही विवंचना आहे ती विवंचनेला प्रत्येक पातळीवर आपल्याला सामोरं जावं लागतं. ही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा आपण बाबासाहेब वाचलाय, फुले वाचलाय, अण्णाभाऊ वाचलाय, महामानव वाचलेत आणि या सगळ्या वाचनातून समाजामध्ये वावरत असताना अण्णाभाऊच्या जयंतीचा वावर, अण्णाभाऊच्या जयंतीचा परिणाम कार्यकर्त्यावर होतो, कार्यकर्त्याच्या मनावर होतो. आणि आजूबाजूला असलेले अत्याचार, ते अत्याचाराकडे पाहतो, अण्णाभाऊच्या बाबासाहेबाच्या विचाराकडे पाहतो आणि मग त्याच्या मनामध्ये एक अंकुर, एक विचार निर्माण होतो. आणि त्या निर्माण झालेल्या विचाराला मग वाट कोणती आहे, तर संघर्षाची वाट आहे. संघर्षामुळे वाट मिळते आणि तो कार्यकर्ता व्यक्त होतो, तो कार्यकर्ता रस्त्यावर दिसतो, तो कार्यकर्ता सभेमध्ये दिसतो, तो कार्यकर्ता समाजामध्ये ताकदीनं, उझळ माथ्यानं कफलक असलेल्या माणसाला विश्वास देण्याचं काम करतो. तो कार्यकर्ता त्याची वकिली करतो, त्याचा फिर्यादी तोच असतो, त्याचा मार्गदर्शक तोच असतो, त्याचा नेता तोच असतो कार्यकर्ता. आणि मग अशा कार्यकर्त्यांना, अशा परिस्थितीतून, अशा पार्श्वभूमीतून आलेल्या कार्यकर्त्यांना जेव्हा या ठिकाणी या व्यवस्थेमध्ये उभं टाकताना अजून आव्हानाला तोंड द्यावं लागतं, अजून मोठ्या प्रमाणात आव्हानाला तोंड द्यावं लागतो. काही माणसं खचतात, काही माणसं आतून तुटतात, काही माणसांना या ठिकाणची व्यवस्था बळी घेते, व्यसनी लावून, वाममार्गाला लावून, चुकीच्या कामामध्ये त्यांचा सहभाग घेऊन बरेच कार्यकर्ते संपून जातात. आणि जेव्हा कार्यकर्ते संपतात, कार्यकर्ता संपत नाही, तिथला समाज संपतो. कार्यकर्त्यावरचा, एका कार्यकर्त्यावरचा विश्वास उडालेला दुसऱ्या कार्यकर्त्याच्या कार्यकर्तृत्वावर बसायला फार मोठा काळ जातो, फार मोठा काळ जातो. आणि मग ही कार्यकर्ते असेच आहेत. कार्यकर्ते समाजाचं शोषण करतात, कार्यकर्ते समाजाची दिशाभूल करतात, कार्यकर्ते समाजाची फसवणूक करतात. याही सगळ्या प्रकारच्या परिस्थितीला
वास्तवात वावरणाऱ्या कार्यकर्त्याला तोंड द्यावं लागतं. तुम्ही पण तसेच आहेत का? तुम्ही पण दलाली करता का? तुम्ही पण अशा सगळ्या गोष्टी करता का? जेव्हा समाजातून प्रतिक्रिया येते त्या कार्यकर्त्याला अजून प्रामाणिक होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, अजून त्याची बांधिलकी घट्ट करावी लागते, अजून त्याच्या निष्ठा मजबूत कराव्या लागतात, अजून त्याच्यामध्ये तो फकीराला उतरावं लागतं, अजून त्याच्यामध्ये त्या बाबासाहेबाला उतरावं लागतं. बाबासाहेबांनी त्या काळात काय केलंय, अण्णाभाऊचा फकीरा काय केला, महात्मा फुलेंना कोण्या कोण्या प्रसंगाला तोंड द्यावं लागले. महात्मा फुले तर समाजाला शिकवत होते, तरी पण त्यांच्यावर मारेकरी धाडले. ही कोणती व्यवस्था आहे? बाबासाहेब सामाजिक न्यायाचं मानवतेचं आंदोलन उभं करत होते, तरी परंतु बाबासाहेबाला सगळ्या प्रकारच्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलंय. अण्णाभाऊ या ठिकाणी नायक, आमचा नायक अशा प्रकारचा आहे, आम्हाला अशा प्रकारची व्यवस्था पाहिजे आहे, असं जेव्हा म्हणत होते, लिहित होते, बोलत होते, तेव्हा अण्णाभाऊला सुद्धा जेलमध्ये जावं लागलं. जर मग हे अण्णाभाऊच्या वाट्याला आलं असेल, बाबासाहेबाच्या आला असेल, महात्मा फुलेच्या आला असेल, तर आपण तर सामान्य माणसं आहोत. आणि मग आपल्या वाट्याला ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत. आणि म्हणून जोपर्यंत इथे विषमता आहे, जोपर्यंत इथे अमानवी व्यवस्था आहे, जोपर्यंत या ठिकाणी या अमानवी विषमतावादी व्यवस्थेचे समर्थक आहेत, तोपर्यंत फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊचा, भगतसिंगाचा, कार्ल मार्क्सचा संघर्ष जारी राहणार आहे. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, यासारख्या प्रक्रियेमध्ये, या पातळीवर, या स्टेजवर कुठे रामचंद्र भरांडे असतील, कुठे विजय डेवाड असतील, कुठे चंद्रप्रकाश देगलूरकर सर असतील, कुठे रावसाहेब दादा असतील, कुठं कामरेड गंगाधर गायकवाड असतील, या प्रत्येक पातळीवरच्या कार्यकर्त्याची, ते स्टेजची, ती काळाची निर्मिती आहे. आणि जर समाज ही निर्मिती हातात घेत असेल, समाज जर हे अशा पद्धतीचा आम्हाला कार्यकर्ता पाहिजे अशा प्रकारची भूमिका पार पाडत असेल, तर त्या समूहाचे प्रश्न, त्या समूहाची समस्या, त्या समूहाच्या वेदना निश्चितपणानं त्याच्यावर मात करता येऊ शकते, अशा प्रकारचा विश्वास मला आहे. ज्यांच्याकडं दानत आहे, ज्यांच्याकडं त्यागाची भावना आहे, ज्यांच्याकडं समाजाप्रती आणि महामानवांच्या विचाराप्रती प्रेम आहे, ज्यांना वाटतं याच महामानवांमुळे आमच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे, ती माणसं जर प्रामाणिक असतील तर निश्चितपणानं कार्यकर्त्याला जपण्याचं काम, चळवळीची पाठराखण करण्याचं काम तो डोळस ज्ञानी समाज करत असतो, ज्ञानी समाज करत असतो. आणि म्हणून कार्यकर्त्याची अनेक पातळीवरची भूमिका आहे. कार्यकर्त्याला घरामध्ये जसा कुटुंबाचा घटक म्हणून वावरावं लागतं त्याला, तसंच समाजामध्ये सुद्धा त्या कुटुंबाचा घटक, समाज एक कुटुंब आहे. मी जर चुकलो, कार्यकर्ता जर चुकला, त्याचे परिणाम, त्याचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतात, समाजाला किंमत मोजावी लागते. आणि मग ती किंमत मोजायची वेळ येणार नाही याच्यासाठी कार्यकर्ता आपल्या आयुष्याची किंमत मोजत असतो. कार्यकर्ता आपला आयुष्य दावावर लावत असतो. आणि म्हणून अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायला जमलात. मी सुरुवातीला सांगितलं, हे वाढदिवसाची काही फार औपचारिकता गरजेची नाही. आपल्याला औपचारिकता ही फार गरजेची नाही, परंतु कार्यकर्त्यांना वाटतं, कुठंतरी सगळ्यांनाच वाटलं पाहिजे की बाबा आमच्या माणसाचा सन्मान झाला पाहिजे, आमच्या माणसांचं मनोबल वाढलं पाहिजे, आमच्या माणसांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, आमचा माणूस अधिक मजबूत झाला पाहिजे, अधिक ताकदीनं लढला पाहिजे. अशासाठी पाठीवर हात मारण्याची गरज आहे. हे परंतु त्याचं फार नाही. ध्येय काय आहे, अजेंडा काय आहे, आपला कार्यक्रम काय आहे, याचाही विसर आपल्याला पडता कामा नये. आम्ही जर अण्णाभाऊच्या विचाराला अनुसरून जी काय आमची जबाबदारी आहे, जे काय काम आहे, ते जर प्रामाणिकपणे करत असतो, त्याच्यावर लढत असो डोळ्यात तेल घालून, तर निश्चितपणाने इथे कोणाचंच औपचारिक सन्मान करण्याची गरज नाही. तो समाज या व्यवस्थेमध्ये प्रतिष्ठित आणि सन्मानित जीवन जगतो. जर बाबासाहेबाच्या, फुले शाहू अण्णाभाऊच्या विचाराचं काम आपण प्रामाणिकपणे करायला लागलो तर कोणाचंच शोषण होत नाही, कोणावरच अत्याचार होत नाही. इथं अन्यायग्रस्त माणसं आहेत आपल्या सगळीकडेच.
वरचेवर असा काळोख दाटला जातोय, आपला गळा आवळला जातोय, आपल्याला न दिसणाऱ्या बेड्या ही व्यवस्था आपल्या पायामध्ये, आपल्या मेंदूमध्ये टाकण्याचं काम करते. एकीकडे या ठिकाणी आम्ही या व्यवस्थेचे गुलाम राहिलो पाहिजेत अशा प्रकारचं धार्मिक प्रोपोगंडा या ठिकाणी राबवला जातोय. आणि दुसरीकडे तो प्रोपोगंडा यशस्वी व्हावा म्हणून आमच्या शाळा बंद केल्या जातात, शाळा बंद केल्या जातात. माणसं विचारापासून तुटली की त्यांना गुलाम करणं फार सोपी आणि सहज गोष्ट आहे, गुलाम करणं. आणि म्हणून विचारापासून तोडायचं असेल तर शाळेपासून तोडा. शाळेपासून तोडलं संस्कारापासून तुटतात माणसं, आणि संस्कारापासून तुटले की माणसं सामाजिक न्यायाची लढाई लढू शकत नाहीत, सांस्कृतिक लढाई लढू शकत नाहीत, राजकीय लढाई लढू शकत नाहीत. कोणतीही त्यांच्या आयुष्यातली आणि त्यांच्या समोरच्या प्रश्नाच्या अनुषंगानं असणारी लढाई लढू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. महात्मा फुलेंना त्या काळात शाळा काढाव्या लागल्या. आता परिस्थिती अशी येते की काय, आता आमच्या शाळा समांतर आम्हाला चालवाव्या लागणार आहेत. असं जर आम्ही केलो तर या ठिकाणी या व्यवस्थेमध्ये आमचं माणूसपण आणि आमचे मानवी अधिकार आम्ही टिकून ठेवू शकतो. आणि आम्ही जर समांतर व्यवस्था निर्माण केली नाही, आम्ही जर समांतर व्यवस्था निर्माण केली नाही तर या ठिकाणी सरकार, भांडवलदारी व्यवस्था, धर्मांध व्यवस्था आमचे असलेले अधिकार काढून घेण्यासाठी युद्ध पातळीवर, सरकारच्या पातळीवर प्रयत्न करते. ही वस्तुस्थिती आहे. 18,000 शाळा बंद झाल्या, लाखो लेकरं आमच्या शाळेपासून मुकणार आहेत, लाखो तरुण आपल्या अधिकारापासून मुकणार आहेत. आणि जेव्हा आम्ही जर अधिकारापासून मुकलो आणि शिक्षणापासून मुकलो तर आम्ही पायात बेड्या नसलेल्या गुलाम समाजाचे प्रतिनिधी आहोत, अशा प्रकारचं चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसतंय. आणि मग ते थांबवायचं असेल तर आपल्याला निश्चितपणानं लढलं पाहिजे. ही मला वाटतं या ठिकाणी ही भूमिका आपली सगळ्यांचीच आहे. मित्रांनो, आज वाढदिवस फार महत्त्वाचा नाही, आणि या पुढच्या काळात हा पहिल्यांदाच एवढा मोठा प्रोग्राम आपण आरतुरे वगैरे करत होतो. म्हणलं चला सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याला बोलवता येईल, एका ठिकाणी काही गोष्टी सांगता येतील. आता संघटनांचं स्वरूप बाजारी झालेलं आहे. आज या पक्षाच्या बघलं तर उद्या त्या पक्षाच्या बघलं, आज एका डब्यात तर उद्या दुसऱ्या डब्यात. अशा प्रकारचं स्वरूप जेव्हा सामाजिक संघटनांचं होतं तेव्हा राज्यकर्त्यांना वाटतं हे सगळेच कोण आहेत, बरोबर आहे, हे सगळेच असे स्वतःची किंमत लावून फिरणारे लोक आहेत. याची एवढी किंमत, त्याची तेवढी किंमत, त्याची तेवढी किंमत, बरोबर आहे. बाबासाहेबांनी स्वतःची किंमत सांगितली असं काय झालं असतं? फुलेंनी स्वतःची किंमत लावली असती, बाजारात सांगितली असतं, काय झालं असतं? हा प्रश्न, त्याच्यावर आपण सिरियस होऊन विचार केला पाहिजे. बाबासाहेबांना जगात एकही माणूस जन्माला आला नव्हता त्यांना विकत घेणारा, बरोबर आहे ना. अण्णाभाऊला विकत घेणारा माणूस जन्माला आला आणि महात्मा फुलेला विकत घेणारा माणूस जन्माला आला नाही. आणि मग जर आमची किंमत निवडणुकीच्या मध्ये पुतळा असेल, स्मारक असेल, 500 रुपये असतील, अजून कुठले वैयक्तिक गोष्टी असतील, तर आम्ही स्वतःला जर विकत असू एकीकडे आणि दुसरीकडे सामाजिक न्यायाची लढाई लढत असू तर आम्ही कुठे उभे आहोत? या विरोधाभासातून, या सगळ्या द्वंद्वातून, या सगळ्या दोलायमान परिस्थितीतून, या सगळ्या डबल रोलमधून आपल्याला एका ठिकाणी ठाम भूमिकेवर यावं लागणार आहे. आजची लढाई तलवारीची नाही, बंदुकीची नाही, लाठ्याकाट्याची नाही. आजची लढाई विचाराची आहे आणि आजची लढाई मताची आहे. आमचे मतं ठाम असतील, आमचा विचार पक्का असेल आणि त्या पक्क्या विचाराचा आम्ही निर्धार करून काम करत असू, आम्हाला कोणीच विकत घेऊ शकत नाही, कोणीच विकत घेऊ शकत नाही. भले मताची किंमत 5,000 होईल, 10,000 होईल. आजची काय परिस्थिती आहे नांदेड शहरामधली? सगळ्या गोरगरिबाच्या घरामध्ये पाणी आहे. काँब्रेड जाऊन आले. प्रस्थापितांच्या घरामध्ये पाणी आहे का? आमदार खासदारांच्या घरात पाणी आहे का? भांडवलदाराच्या घरात पाणी आहे का? त्यांच्या घरातलं अन्न, त्यांच्या घरातलं मीठ भिजलंय का? ते माणसं उघड्या कपड्या विना कुडकुडत होते का? नाही ना. याचा कधी आपण विचार करणार आहोत? ही आजचा अण्णाभाऊचा बाबासाहेबांचा अजेंडा आहे. आमच्या समोर अशा प्रकारची परिस्थिती असेल तर आम्ही कुठे उभे आहोत?
भले बाबासाहेबाचं नाव आम्ही घेतो, कमी घेतो जास्त घेतो, परंतु बाबासाहेबाचं नाव घेऊन काय करू लागलो, फुलेंचं नाव घेऊन काय करू लागलो, त्यांच्या विचारासोबत बेईमानीच करू लागलोत ना. आणि मग जर त्यांच्या विचारासोबत जर बेईमानी केली, माईसोबत बेईमानी केली, आलं लक्षात, त्याचं पावित्र्य, त्याच्यातलं सत्व तत्व, स्वाभिमान, स्वावलंबी समाज आम्ही कसं काय निर्माण करू शकतो? नाही करू शकत. इज्जतीचा सौदा करून इज्जतीसाठीची लढाई या लोकशाहीमध्ये लढली जात नाही. मताचा सौदा करून तुम्ही सुरक्षित राहिले पाहिजे, तुमच्या न्यायाची व्यवस्था या ठिकाणी राहिली पाहिजे आणि राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. अशा प्रकारची जर आपण अपेक्षा बाळगून काम करत असू तर आपल्याला नैतिक अधिकार नाही भावांनो. आपण अधिकार कोणाला दान केलाय? पैशामध्ये दान केलाय, वस्तूमध्ये दान केलाय, कुठे जातीचा म्हणून कुठं दान केलाय, कुठं धर्माचा म्हणून दान केलाय. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण जबाबदार आहोत. आणि मग या जबाबदारीच्या पातळीवर थोडंसं विचारपूर्वक या पुढच्या काळामध्ये आपल्याला वाटचाल करायची आहे. आणि कुठं शोषण नाही, कुठे अत्याचार नाही, सगळ्या पातळीवर अडवणूक आहे, सगळ्या पातळीवर. आणि मग कुठं कुठे आपण लढतो, कमी पडतो ना. आपले पोटाचेच प्रश्न एवढे कठीण करण्याचं काम या ठिकाणची व्यवस्था करते. हाताला काम नाही, निश्चित असा रोजगार नाही. आणि ज्यांच्याकडे निश्चित असा रोजगार नाही त्यांचं आयुष्य कशाच्या पाठी कुठं बांधलेलं आहे? त्यांचे हात पोटाला बांधलेले आहेत. आणि ज्यांचे हात पोटाला बांधलेले आहेत ती माणसं व्यवस्थेच्या विरोधात लढाई लढू शकत नाहीत. आणि म्हणून पोटाला बांधलेले हात मोकळे करून थोड्याशा मुठी आवळून आपणाला या ठिकाणी निर्णायक पद्धतीने लढायचं आहे. आणि ते लढाई लढत असताना मानवतेसाठीची लढाई आहे, समतेसाठीची लढाई आहे, मानवी अधिकारासाठीची लढाई आहे, या देशातली लोकशाही टिकून ठेवण्यासाठीची लढाई आहे. या देशात जे काही आम्हाला मिळालंय ते संविधानामुळे मिळालंय आणि ते संविधान टिकून ठेवण्यासाठीची आमची लढाई आहे. आणि ही लढाई धर्मनिरपेक्षता टिकून ठेवण्यासाठीची जी लढाई आहे ती जर आम्हाला लढायची असेल तर आम्ही विचारासोबत प्रामाणिक असलो पाहिजे. आमच्या महामानवांच्या प्रति आम्ही प्रामाणिक असलो पाहिजे. आम्ही आमच्या समाजाच्या प्रति प्रामाणिक असलो पाहिजे. आम्ही आमच्या कुटुंबाच्या प्रति प्रामाणिक असलो पाहिजे. तर आणि तरच या पुढचा काळ आपल्यासाठी काय असणार आहे? सुरक्षित असणार आहे. नाहीतर आम्ही हे सगळे पांघरून घेऊन, ह्या सगळ्या झुली घेऊन, त्या जातीच्या झुली, त्या धर्माच्या झुली, बरं का, ह्या सगळ्या पक्षाच्या झुली, या पक्षाच्या जातीच्या धर्माच्या झुली आपल्याला थोडंसं झटकावं लागणार आहे. आणि त्या झटकून आम्हाला आमच्या महामानवांनी जो काही कार्यक्रम सांगितलाय तो कार्यक्रम आमच्या कार्यक्रम पत्रिकेवर असला पाहिजे. आमचा दुश्मन कोण? आमचा दुश्मन इथला धर्मांध आहे, आमचा दुश्मन इथला भांडवलदार आहे, आमचा दुश्मन इथं आमचं शिक्षण महाग करणार आहे, शिक्षण महाग करणारा आमचा दुश्मन आहे. आणि जर हे सगळे आमचे दुश्मन असतील ते आमचे मित्र होऊ शकत नाहीत, ते मित्र होऊ शकत नाहीत. आणि ते जर मित्र होऊ शकत नाही, दुश्मन आहेत, तर त्यांच्या गळ्यामध्ये हार, त्यांच्या गळ्यामध्ये शाल, त्यांचा उदो हे आम्ही करून चालणार नाही. दुश्मनाला दुश्मनाच्याच ठिकाणी आपल्याला ठेवावं लागेल आणि आपल्याला त्याच्या सगळ्या अजेंड्याच्या विरोधामध्ये, त्याच्या षड्यंत्राच्या विरोधामध्ये लढावं लागेल. तरच आपण या ठिकाणी माणूस म्हणून जगू शकतो, अन्यथा जगू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं मराठा आरक्षणाचा सुद्धा संदर्भ निघाला, त्यांच्यासोबत कशा पद्धतीने व्यवहार झालाय हे निघालं. ओबीसी समाज राज्य सरकारवर प्रभाव टाकणारा समाज आहे, मुस्लिम समाज आहे, धनगर समाज आहे, मराठा समाज आहे. आणि या सगळ्या आरक्षणाच्या अनुषंगानं तेव्हा ज्याचा विचार करतो, संघटित असलेल्या समाजाचा, वोट बँक तयार झालेल्या समाजाचा, सभागृहात आक्रमकपणे लढणारे प्रतिनिधी असलेल्या समाजाचे अशा पद्धतीची फसगत हे सरकार करत असेल तर मला वाटतं आपली अवस्था फार वाईट आहे. आपण सामाजिक दृष्ट्या भानावर नाही, आम्ही राजकीय दृष्ट्या दखलपात्र नाही, आम्ही सामाजिक दृष्ट्या भानावर नाही, राजकीय दृष्ट्या दखलपात्र नाही. आणि रस्त्यावर आक्रमक पद्धतीने हे लढणारे लोक आहेत अशी सुद्धा आमची इमेज नाही. जो समाज रस्त्यावर आक्रमक पद्धतीने लढतो त्याची जी काही जंगम मालमत्ता आहे ती सुरक्षित राहू शकते. आणि तोच आक्रमक समाज
रस्त्यावर आक्रमकपणे लढणारा समाज जेव्हा राजकीय भूमिका घेण्याची वेळ येते तेव्हा राजकीय भूमिका अशी डळमळीत घेतो, निर्णायक पद्धतीने घेत नाही, तेव्हा त्या समाजाचे इथली राजकीय व्यवस्था त्याचे अधिकार सुरक्षित ठेवू शकत नाही. त्याचं उदाहरण आहे काय, अनुसूचित जातीसाठी असलेलं सगळं बजेट लाडक्या बहिण्यासाठी वाटप करून टाकलं 14-15 हजार कोटी रुपये. सामाजिक न्याय मंत्री एकदाच काहीतरी बोलला, तिसऱ्या दिवशी त्याची वाचा बंद झाली. किती हजार कोटीचं बजेट? 14,000-15,000 कोटीचं बजेट लाडक्या बहिण्यांना वाटून टाकलं. आमच्या लेकरांच्या शिष्यवृत्तीचं काय, आमच्या हॉस्टेलच्या लेकरांच्या जेवणाचं काय, आमच्या पोरांच्या सगळ्या बाकी हे स्वाधार वगैरे आहे, फेलोशिप आहे, त्याचं काय? तुम्ही बार्टीसाठी पोरं 350 कोटी रुपये मागतात आणि तुम्ही 125 कोटी रुपये देता आणि उलट म्हणतात तुमच्या संशोधनानं काय होणार आहे, संशोधनानं काय होणार आहे. आणि त्या पक्षातले मागासवर्गीय नेते त्यांची आळीमिळी गुपचिळी असते, दातकिळी बसलेली असते, आवाज उचलत नाहीत, महामंडळ बंद आहे सगळं, आवाज उचलत नाहीत. मग ही जबाबदारी कोणाची ठरते? म्हणजे ते फुलेंचं नाव घेतात, ते शाहूंचं नाव घेतात, यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतात, बाबासाहेबांचं नाव घेतात, सामाजिक न्यायाची पाठराखण करण्याच्या गोष्टी करतात, परंतु सामाजिक न्यायाची त्यांच्याकडूनच हत्या होते. सामाजिक न्यायाचं बजेट दिवसाढवळ्या इथं लाडक्या बहिणीसाठी वाटप केलं जातं. कुठे जाते आमची आक्रमकता, कुठे जाते आंबेडकरी बाणा, कुठे जाते आमची दलित अस्मिता, कुठे जातात आमचे अधिकाराच्या सगळ्या लढायच्या गोष्टी. ह्या सगळ्या या व्यवस्थेनं अशा पद्धतीचा व्यवहार करून आमच्या माणसांना काय केलेलं आहे, ठेकेदारीवर ठेवलेला आहे. ठेकेदार काय करतो, कमिशनशी त्याचा वास्ता आहे. ठेकेदाराचा वास्ता काय, ऊस तोडणारा ठेकेदार कमिशन घेतो, वीटभट्टीवरचा मुकदम कमिशन घेतो. तसंच राजकारणातले मागासवर्गीयाचे आमदार, मंत्री, पदाधिकारी हे ठेकेदार आहेत आणि त्यांना कमिशनवर नेमलेलं आहे. कमिशन ठेकेदाराला फक्त कमिशनचं देणं घेणं आहे, समाजाच्या प्रश्नाचं काही देणं घेणं नाही, समाजाच्या जीवन मरणाचं काही देणं घेणं नाही. समाजावर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा आम्ही 2 तरुण पोराला आणि पोरीला मारून टाकलं जातं, ते तालिबानीच्या पेक्षा या ठिकाणची व्यवस्था पुढे गेली. हा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, याचा चेहरा पुरोगामी आहे, पुरोगामी चेहरा आहे, परंतु अंतरंगात आणि डोक्यात सगळ्यांच्या धर्मांध आणि जात्यांधपणा मोठ्या प्रमाणात भरलेला आहे. त्या अन्यायग्रस्त कुटुंबाच्या ठिकाणी एकही माणूस धाडस करत नाही जाऊन भेटायचं, कारण का आमचे माणसं शरीरानं जिवंत आहेत पण मनानं मेलेली आहेत. आमच्या माणसांच्या मनामध्ये प्रचंड मानसिक गुलामी अशी वरचेवर ठासून भरली जात आहे. आम्ही फक्त शरीर हलवतो, आम्ही बोलतो फक्त तोंडानं, जेवण्यासाठी तोंड उघडतो बरं का, जगण्यासाठी हातपाय हलवतो, याच्या पलीकडे काहीच करत नाही. आणि म्हणून या व्यवस्थेमध्ये आम्ही मृतप्राय झालेले आहोत. हे आमचं काही वाकडं करू शकत नाहीत. हे 1500ला त्यांच्यासाठी राखून ठेवायचं 5 वर्षाला, आणि त्यांना एकदाच विचारायचंय अशा प्रकारचा व्यवहार या व्यवस्थेमध्ये जर होत असेल तर येणाऱ्या काळातले जे काही मानवी अधिकार आहेत आणि वर्तमान काळातली जी काही सुरक्षितता आहे, आमच्या गरजा आहेत, ते आम्ही पूर्ण करू शकणार नाही. लोकशाही आहे या देशामध्ये, बाबासाहेबांचं भारतीय संविधान आहे, न्याय व्यवस्था आहे, सगळ्याच प्रकारच्या संस्था या ठिकाणी आहेत, परंतु त्या संस्थांची त्यावर असलेल्या माणसांची काय अवस्था आहे हे आपल्या लक्षात येतं का? उपराष्ट्रपती दिसला का तुम्हाला धनकड? दिसला का? ही स्वातंत्र्य या लोकशाहीच्या नावावर वेगळ्या प्रकारची अघोरी हुकुमशाही सुरू झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला स्वतःला वारंवार दक्ष ठेवावं लागणार आहे, तरच आम्ही या ठिकाणी माणूस म्हणून जगू शकणार आहोत, नाहीतर आमच्या जगण्याला काहीही अर्थ नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून जिथे जिथे कार्यकर्ता आहे, जिथे जागता पहारा देणारा माणूस आहे, तिथल्याच माणसांना त्याच्या हल्ल्यापासून संरक्षण होऊ शकते. दिनकर भंडारे सरकार आणि तुम्ही बेजबाबदार वागले, तुम्ही जाऊ द्या म्हणले, मला काय त्याचं म्हणले, तर आमची सुद्धा त्याच्यामध्ये वेळ येणार आहे. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. आज दुबळे माणसं, आज परावलंबी माणसं, आज जे काय म्हणू त्याला पोटाच्या माऱ्यामुळे या ठिकाणी विचार न करू शकणारी माणसं
या सगळ्या प्रक्रियेपासून दूर आहेत. अण्णाभाऊ काय म्हणाले, अण्णाभाऊचा विचार काय होता? जयंतीच्या डीजेने अण्णाभाऊचा विचार मारून टाकला. भाषणं ऐकायला गेले देगलूरकर साहेबाचं, ह्या रावसाहेब दादाचं सगळं, तर माणसं हसतात, अंगावर काटा येते, काय भारी बोललं म्हणते, काय भारी भाषण झाले म्हणते. अरे पण ते भाषणाचा आवाज त्या डीजेने असा लाथाडून टाकला ना, तो कुठंच काही दिसत नाही. आणि म्हणून हा व्यवस्थेचा अजेंडा आहे. तुमचा विचार मारायचा असेल तर ही प्रतिगामी व्यवस्था त्याचा आवाज मोठा करते. तुमचा विचार मारायचा असेल, तुमचा विचार ऐकू जाऊ द्यायचा नसेल लोकांपर्यंत, तुम्ही काय हितगुज करायला, लोकांना जागं करायचं काम करत असाल, तर ते जर तुम्हाला ब्रेक लावायचा असेल, गतिरोधक लावायचे असतील, अडथळे निर्माण करायचे असेल, तर गोंगाट करा. अशा प्रकारचं षडयंत्र ह्या व्यवस्थेमध्ये जर आपल्या बाबतीत केलं जात असेल तर आमच्या माणसांच्या लक्षात कसं येत नाही, हा प्रश्न. आणि म्हणून आम्हाला प्रत्येक पातळीवर बोलणारा कार्यकर्ता, इथं कार्यकर्ते बरेच बोलले, खूप छान बोलले, जबाबदारीचं बोलले. खरं आहे, सखाराम जे वाघमारे म्हणालेत ना, ती गोष्ट खरी आहे. आमचं हिंदुत्वीकरण करणं मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि जेव्हा मी कट्टर जातीचा मांग आहे, मला हिंदू असल्याचा गर्व आहे, असं जर कार्यकर्ता म्हणू लागला व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, तर हे बाबासाहेबांच्या अजेंड्याच्या विरोधात आहे की नाही, अण्णाभाऊच्या अजेंड्याच्या विरोधात आहे की नाही. तुम्हाला तुमच्याच माणसांना बाबासाहेबांच्या अण्णाभाऊच्या विचाराच्या विरोधामध्ये लढायला तयार करण्याचं काम ही व्यवस्था करू लागलेली आहे. आणि म्हणून या व्यवस्थेला समजून घेत असताना आपल्याला बारीक सारीक गोष्टीची नोंद घ्यावी लागणार आहे. बाबा अण्णाभाऊ काय म्हणाले, जग बदलायचं असेल तर विचाराचा घाव घालावा लागणार. आता मला सांगा, आपले लोक घावच नको म्हणाले, आपले लोक विचारच नको म्हणतायत, आपले लोक भाषणच नको म्हणतायत, आपले लोक संघटनाच नको म्हणतायत, आपले लोक मोर्चा आंदोलनच नको म्हणतायत. मोर्चा आंदोलन नको, काय होत नाही, काय फायदा नाही त्याचा, काय होते त्याचं, चर्चा नको, काय फायदा होत नाही त्याच्यानं. मग कशाने फायदा होते? ही व्यवस्था आमच्या पोरांना व्यसनी बनवण्याचं काम करते. व्यसनी माणूस समोरच्या पोराला जर व्यसनी बनवायचं असेल ना, देगलूरकर साहेब, त्याचा मित्र म्हणून वावरतो, त्याच्यासाठी जोखीम घेतो, सुरुवातीला आपल्या पैशाची पाजवतो, त्याच्यासोबत दोस्ती करतो, आणि मग त्याला सवय झाली की तो त्याचा खरा मित्र झाला, तो त्याचं टार्गेट कंप्लीट झालं. आणि म्हणून आपल्या कार्यकर्त्याला आपल्या समाजाचा नेता न बनता मित्र बनून, ट्रस्टी बनून त्याचा विश्वास संपादन करायचं काम आपल्याला करावं लागणार आहे. बाबासाहेबांच्या बरोबर, महात्मा फुलेंच्या वर जीवापाड प्रेम करणारी माणसं होती. बाबासाहेब, महात्मा फुले वावरताना, चर्चा करताना, रस्त्यावर लढताना जरूर नेते होते, परंतु समाजात वावरत असताना त्यांची इमेज आमचा मुक्तिदाता म्हणून होती, आमचा ज्ञानदाता म्हणून होती, आमचा मित्र म्हणून होती, आमचा पालक म्हणून, अशा प्रकारची रोल त्यांचा होता, आणि तसा रोल त्यांना वाटायचा. आज आमच्या कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये असा विश्वास आणि रोल वाटत नाही, कार्यकर्त्याचा रोल वाटत नाही. हे आपण बदलण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे. ही सामान्य माणसं आहेत, ही परिस्थितीने सामान्य आहेत, परंतु विचारानं यांच्याकडे वेगळी दृष्टी आहे. इमानदार कोण आहे आणि समाजाचा सौदा कोण करणार आहे हे सामान्य माणसाला माहित आहे. सामान्य लेकरू सुद्धा म्हणते, सामान्य आमची माता भगिनी म्हणते, ते चोरटाय, त्याच्या नादाला लागू नका, तो फसवतो, अमुक करतो, तमुक करतो. परंतु लोकस्वराज्य आंदोलनाचा कार्यकर्ता गेल्याच्या नंतर हे बोलतात, तोंडावर बोलतात, परंतु हे चोट्टे नाहीत, हे कमिशनसाठी काम करत नाहीत, हे दलाली करत नाहीत. ही जी प्रतिमा आहे सर, लोकस्वराज्य आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मित्रत्वाच्या, जबाबदारीच्या, कर्तव्याच्या भावनेनं या चळवळीमध्ये काम केल्यामुळं आज या ठिकाणी आपण काम करताना आम्ही निराश नाहीत. आम्हाला कधीच आम्ही फेल गेलो असं वाटत नाही. सक्सेस म्हणजे काय, फेल म्हणजे काय? सक्सेसचा आजचा पासवर्ड झालेला आहे. तुमच्याकडे गाडी बंगला आली, तुम्हाला काम न करता कमिशन मिळालं, काम न करता पैसे मिळाले, तुम्हाला एखादं काम न करता पैसे मिळाले, तुम्ही सक्सेस झाले.
अशा पद्धतीनं सक्सेस समाजाच्या इब्रतीची सुरक्षितता तो देऊ शकत नाही, करू शकत नाही. रात्री एक फोन आला मला, काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, चैनपूरला झेंडा रोवलेला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं भरांडे सरला फोन करा, हो तेच येऊ शकतात. आमदाराला फोन केला त्यांनी, आमदार म्हणाला थोडंसं सरकून घ्या की, सरकून झेंडा रवा. कार्यकर्ता म्हणाला फोन करणारा, तू कोण्या कामाचा आहेस, मग तू कोणाचा आमदार आहेस, आमच्यासाठी आहे का त्याच्यासाठी आहे. मी याच्यासाठी हे उदाहरण दिलो, मला त्या आमदारावर टीका करायची नाही किंवा माझी स्वतःची पाठराखण करायची नाही. काय लक्षात आलं तुमच्या, हे मला सांगायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला या समाजाला विश्वास, या समाजाचा आत्मविश्वास वाढवणारा कार्यकर्ता, या समाजाचं मनोबल मजबूत करणारा कार्यकर्ता, या समाजाच्या हितासाठी प्रथम माझ्यावर अटॅक झाला तरी चालेल, मी तो घ्यायला तयार आहे, पण माझ्या समाजावर हल्ला होऊ देणार नाही, अशा प्रकारचा कार्यकर्ता. समाजानं भले अज्ञानी समाज आहे, परावलंबी समाज आहे, मजबूर समाज आहे, त्याच्याकडे साधनं नाहीत, साधनं असलेली माणसं लढायला तयार नाहीत, पण साधनं नसलेला माणूस विचारावर निष्ठा ठेवून आमच्या मोर्चा आंदोलनामध्ये येतो. कशावर येतो, त्याच्यामध्ये त्याची जबाबदारी आहे असं वाटतं, ही मी गेलो पाहिजे, मी लढलो पाहिजे. उघड्यावरचा उपाशी झोपडीतला माणूस या ठिकाणी लढायला येतो. एक चळवळीने त्याच्यामध्ये निर्माण केलेला विश्वास आहे. आणि हे कार्यकर्त्याचं काम आहे, ते कार्यकर्त्याने करत राहिलं पाहिजे, तरच या ठिकाणी आपण लढू शकतो, अन्यथा लढू शकत नाही. आपल्याकडे साधनं नाहीत ही गोष्ट खरी आहे, परंतु आपली भावना पवित्र आहे, आपली बांधिलकी घट्ट आहे. तर या दोन गोष्टी, आपलं समाजाप्रती प्रेम आहे, 3 गोष्टी, आणि हे माझं कर्तव्य आहे, या 4 गोष्टी निश्चितपणानं लढण्यासाठी आपलं मनोबल वाढवतात. आणि हाच रोल समाजाचा आपल्याप्रती विश्वास वाढवण्यासाठी कारणीभूत आहेत, असं मला या ठिकाणी नम्रपणाने नमूद करायचं. वेळ बराच झालेला आहे, सगळ्यांनी चांगल्या प्रकारे मतं मांडलेली आहेत. बोलणारे लोक तयार झाले पाहिजेत. देगलूरकर साहेब येणाऱ्या काळामध्ये एक 100 तरुण एक 2 दिवसाचं केडर घेऊन, मित्र कोण आहे, बापाला बापच म्हणतो आपण, माईला माईच म्हणतो, बहिणीला बहीणच म्हणतो, बायकोला बायकोच म्हणतो, बरोबर आहे. आणि मग या व्यवस्थेमध्ये वावरत असताना शत्रूला शत्रूच म्हणलं पाहिजे आणि त्याला त्याची जाणीव करून दिली पाहिजे. ही जी काही संकल्पना आहे ते क्लिअर करणं गरजेचं आपल्यासाठी. आपलं अडचण कुठे होतंय, आपलेच माणसं आपल्याला बरी नाही म्हणतात. तुम्ही सांगितलं ना, आपलेच माणसं प्रामाणिक लढणाऱ्या माणसाला बरं नाही म्हणतात. काय कारण आहे, तो समाजाचं कधीच नुकसान करत नाही. अण्णाभाऊच्या विचाराचं सन्मान आणि उंचीच वाढवण्यासाठीचं काम वर्तनातून दाखवून देतो. व्यवस्थेच्या विरोधात लढत राहतो, अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढत राहतो. आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढताना समाजाची इज्जत आबरू सुरक्षित राहिले पाहिजे म्हणून लढत असताना तो कसा काय बुरा होऊ शकतो, काय कारण आहे याच्या पाठीमागं. त्याची इमेज डाऊन करा, म्हणजे त्याची प्रतिमा मलिन झाली की समाज त्याच्या भोवतालचा जमणार निघून जातो आणि मग विखुरलेला समाज आम्हाला वापरता येतो आणि आम्हाला इकडे दावणीला बांधता येतो. अशा प्रकारचं सूत्र या ठिकाणी प्रामाणिक कार्यकर्त्याची आणि प्रामाणिक संघटनेची इमेज डाऊन करण्याच्या पाठीमागचा हेतू आहे या व्यवस्थेचा. आणि या व्यवस्थेचं षडयंत्र आपल्याला समजून सांगावं लागणार आहे. अण्णाभाऊ म्हणतात ना, धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांतांनी तसेच छळले. हे सांगितलंय अण्णाभाऊनी, तरी आम्हाला आज भांडवलदार आमचे मालक वाटायला लागलेत, मुक्तीदाते वाटायला लागलेत. कशावर, पेड वर्करवर. पेड वर्कर कार्यकर्ता व्यवस्थेचे कपडे घालून, व्यवस्थेची गाडी घेऊन समाजाला काय करायचं काम करतो, नेतृत्व देण्याचं काम करतो. त्याच्या हातात काहीच नाही, त्याच्याकडे पॉवर नाही, त्याची जी इमेज निर्माण झाली ती कृत्रिम आहे. जसं पाणी टाकलं की भिंतीचा चुना गळून जातो, तसं त्याच्या अंगावरचा सगळा चुना जे काय आहे इमेज सगळे गळून जाते. परंतु रस्त्यावर लढणाऱ्या विचारानं तयार झालेल्या कार्यकर्त्यावर कितीही पावसाचा मारा होऊ द्या, हो, किती लाट्या अंगावर काट्या पडू द्या, त्याच्या अंगातून किती रक्त करू द्या, त्याचं पाऊल पुढे पडतं आणि त्याची छाती पुढे जाते आणि उजळ मात्यानं या व्यवस्थेच्या विरोधात ताकदीनं घोषणा देतो. कशामुळं, तो विचारानं तयार झालेला आहे, त्याला दुसऱ्याच्या पोतऱ्याची, दुसऱ्याच्या चुन्याची कशाचीच गरज नाही. तो कार्यकर्ता, मला वाटतं आम्हाला यश आले असं अजिबात आम्ही दावा करणार नाही.
पण जेवढे बी काही निर्माण आहेत ते निश्चितपणानं त्याच पातळीवर मला वाटतं आम्ही तयार झालो. विजय रेड्डीचं नाव घेणं गरजेचंच आहे. आलं लक्षात? या सगळ्या प्रक्रियेतून आम्ही पुढे आलो आणि म्हणून मला काही लोक म्हणतात एक कार्यकर्ता तयार व्हायला 30 वर्ष लागतात. खरं आहे. 5 वर्षात 2 PhD केली बाबासाहेबांनी रात्रंदिवस ओव्हर टाईम करून. 5 वर्षात आजही 2 PhD होऊ शकतात. पण कार्यकर्ता तयार व्हायला 30 वर्ष कशी काय लागतात? कार्यकर्ता तयार होण्याची प्रोसेस मोठी आहे, मोठी प्रक्रिया आहे. एका दिवसात कार्यकर्ता तयार होत नाही, एका दिवसात नेता तयार होत नाही. परंतु इथली राजकीय व्यवस्था एका महिन्यात एखाद्याला MLC देते, एखाद्याला आमदारकी देते, एखाद्या मंडळाचं चेअरमन पद देते आणि त्याला महाराष्ट्रभर फिरवते. बघा हा तुमचा नेता आहे. 30 वर्ष रस्त्यावर राहणारा रामचंद्र भरांडे किंवा हे सगळे जे लोक आहेत, आपण सगळेजण आहोत, त्याची इमेज बिल्डिंग तयार करण्याचं काम या ठिकाणी प्रस्थापित व्यवस्था करते. ते हस्तक तयार करते. हस्तक या ठिकाणी व्यवस्थेच्या विरोधात लढू शकत नाही, व्यवस्थेचं संरक्षण करतो. तो म्हणतो स्मारक झालं पाहिजे, तो म्हणतो भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे, तो म्हणतो अजून काय काय झालं पाहिजे. पण तो म्हणत नाही आमच्या सगळ्या लेकरांना प्रायमरी पासून ते PG पर्यंत शिक्षण मोफत झालं पाहिजे, सगळ्या पोरांना आमच्या शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. एकही पोरग मायबापाच्या पाठीमागं कशावर जाता कामा नये, ऊस तोडायला जाता कामा नये, वीट भट्टीला जाता कामा नये. त्याच्यासाठी AC ची बोर्डिंग तयार झाली पाहिजे. अशा प्रकारचा लादलेला नेता कार्यकर्ता म्हणत नाही. तो कोण म्हणतो? मोर्चाला 50 लोक असतील, 100 लोक असतील, 1000 असतील, 500 असतील, त्या मोर्चातला सामान्य माणूस, मोर्चातला कार्यकर्ता, मोर्चातला नेता म्हणतो आम्हाला मानवी अधिकार मिळाले पाहिजेत, आमचं शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे, कंत्राटी नोकऱ्या थांबल्या पाहिजेत, आम्हाला बँकेत पायी ठेवू देत नाही, बँकेतलं कर्ज विना अट मिळालं पाहिजे. कोण म्हणतो? रस्त्यावरचा 30 वर्ष लढणारा कार्यकर्ता म्हणतो. ह्या सगळ्या प्रक्रिया मला वाटतं आपण समजून घेतल्या पाहिजे. एक प्रस्थापित व्यवस्थेची गुलामी करणारी माणसं जर आपले नेते होऊ लागले तर आपली माती झाली समजायची, आपली हत्या झाली समजायची, आपण अधिकारहीन झालो समजायचो, आपण गुलाम झालो समजायचो. आणि जर दुसऱ्या बाजूला अण्णाभाऊचा विचार घेऊन, बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन अशा प्रकारची समाज व्यवस्था समतावादी निर्माण झाली पाहिजे, जिथे कोणाचं शोषण होता कामा नये, जिथे मोफत शिक्षण मिळेल, सगळ्या प्रकारचं संरक्षण मिळेल, कोणावर अन्याय अत्याचार होणार नाही. या व्यवस्थेच्या बाजूनं आपणाला उभं टाकण्याचा निर्धार आपण केला पाहिजे. मी म्हणालो ना मग अशी आपण बंदुकीनं आज कोणाचं संरक्षण करू शकत नाही, लाठीकाठीनं करू शकत नाही, बरोबर आहे ना? पण आम्ही संघटित झालो, आम्ही जागरूक राहिलो, आम्ही जबाबदारीनं आमचे कर्तव्य म्हणून लढायला लागलो तर निश्चितपणानं कोणाचंही शोषण होणार नाही, कोणावरही अत्याचार होणार नाही, कोणाचंही दमन होणार नाही, कोणाची हत्या होणार नाही. ही गोष्ट सत्य आहे की नाही? सत्य आहे की नाही? बेसावध झोपलेल्या माणसाच्या अंगावर सगळ्याच गोष्टी जाऊ शकतात, पण सावध असलेल्या माणसाला धूळ सुद्धा आपण टाळू शकतो. धुळीपासून आपण आपला चेहरा आणि कपडे वाचू शकतो की नाही? बरोबर आहे. आणि आज परिस्थिती अशी आहे, मोठ्या प्रमाणात व्यवस्थेचे हस्तक माणसं काम करायला लागलेली आहेत. व्यवस्थेचे हस्तक माणसं काम करायला लागलेली आहेत. त्यांना समाजाप्रती प्रेम नाही. महाराजाला समाजा चळवळीप्रती प्रेम आहे म्हणून स्वतःचा भाऊ वारल्याच्या नंतर या ठिकाणी बैठकीला आले. ही बांधिलकी आहे. किती वर्षात निर्माण झाली? 30 वर्षात निर्माण झाली. आलं लक्ष? 30 वर्षाच्या काळात. म्हणून भावांनो, आपल्या सगळ्यांना या ठिकाणी समाजाला उभं करायचं आहे आणि समाजाला उभं करण्यासाठी किंमत मोजावी लागते. किंमत रेडे साहेब किंमत मोजली की नाही? गोविंद कापशीच्या बाबतीत किंमत मोजली की नाही? अहो, सातेगावच्या पोराला उगाच न्याय मिळाला नाही. पहिल्यांदा आम्ही जेलमध्ये गेलो, देगलूरकर साहेब 24 तास जेलमध्ये राहिलो. आम्ही 5-6 जण लोक. मी होतो, रावसाहेब पवार, गणपत रेड्डी, शाहीर बलकवाड, रामदास कांबळे, बळवंत वाघमारे. 24 तास. संध्याकाळी दुसऱ्या दिवशी आमची बेल झाली आणि 15 वर्ष पेशा केल्या. 15 वर्ष. एक बाई खडूस होती, जेज प्रत्येकाला 800 रुपये दंड मारली एकदा. कोणाकडेच पैसे नको, माझ्याकडे 4-5 हजार होते, घेऊन गेलो होतो. मला माहित होतं, बाईला सांगून आमच्या भरायचं आहे. कार्यकर्ता किंमत मोजतो. किंमत कोणासाठी मोजतो?
समाजासाठी मोज. डोळे कोणाचे काढलेले होते? समाजाचे काढलेले होते. हत्या कोणाची झालेली होती? मांगाच्या माणसाची हत्या झाली होती, महाराजच्या माणसाची. आमचा दत्तराज एका मांगाच्या पोरासाठी आणि एका महाराजच्या पोरासाठी किती दिवस? 41 दिवस चंद्रपूरच्या कलेक्टर ऑफिसवर पावसात 41 दिवस उपोषणाला, धरणे आंदोलनाला. काय करतो कार्यकर्ता? किंमत मोजतो. म्हणून या पुढचा काळ आपल्याला अधिकची किंमत मोजावा लागणारा आहे आणि त्याच्यासाठी आपल्या मनाची तयारी, आपल्या शरीराची तयारी आणि आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या मनाची तयारी करून घ्यावी लागणार आहे. मी 15 दिवसापासून सांगायलो, म्हणालो बाई मला 4 महिने महाराष्ट्रभर फिरायचं आहे, फिरायचंच आहे आणि फिरूनच या सत्तेच्या समोर एक आव्हान उभं करायचं आहे. माणसं प्रामाणिक आहे, समाज निश्चितपणानं साधनं देतो. आम्हाला कोणाच्याच प्रस्थापिताच्या दारापर्यंत आजपर्यंत जाण्याची वेळ आली नाही. मोर्चा काढा, आम्हाला पैसे द्या, मेळावा घेण्यासाठी पैसे द्या, अमुक काहीतरी वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे द्या. ते पाम्पलेट आणलेत. मी एका आमच्या मावस भावाला फोन केला, अरे म्हणलं पाम्पलेट काढायचे आहेत, पैसे नाहीत, पैसे दे. त्याने 5,000 रुपये पाठवलं. मला वाटते 10,000 पाम्पलेट या ठिकाणी आणले. ओके, लोकांना कळायला लागलेलं आहे, कोण लढतंय हे लक्षात यायला लागलेलं आहे, कोण इमानदार आहे हेही लक्षात यायला लागलेलं आहे आणि कोण नौटंकी करतंय हेही लक्षात यायलेलं आहे. आणि म्हणून फार अशी काही चिंता करायची गरज नाही, परंतु विश्वास अधिकचा वाढवून, निष्ठा अधिक मजबूत करून या चळवळीला पुढे घेऊन जायची आहे. ही चळवळ जातीची नाही आणि इथं प्रत्येक गोष्ट जातीच्याच अनुषंगाने होते. इथं कोणीच निर्धर्मी नाही, कोणीच काय जातीविहीन नाही. बरोबर आहे? इथं जातीच्या वस्त्या आहेत, जातीचे संस्कार आहेत, जातीचे मसनवाटी आहेत आणि जातीचं लेबल आहे. किती असं काढून टाकतो म्हणलं तर ते लेबल निघतच नाही. मोर्चा सगळ्यांचाच राहू द्या, गोरगरिबाचे प्रश्न राहू द्या. काय म्हणतात? चांबाराचा मोर्चा निघाला, मांगाचा मोर्चा निघाला. माणसं असतात ह्याच्यामध्ये, माणसांचे प्रश्न असतात. व्यवस्था कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात नाही. व्यवस्था इथल्या प्रस्थापित लोकांच्या, मुठभर लोकांच्या हातात आहे आणि ते तुम्हाला शिक्के मारत असते. जसे देशभक्तीचं प्रमाणपत्र वाटत निघालेत ना, देशद्रोही कोण, अर्बन नक्षलवादी कोण, अर्बन नक्षलवादी कोण, देशद्रोही कोण, देश हिताचं काम करणारं कोण, राष्ट्रवीर कोण. जसं प्रमाणपत्र वाटत निघालेत ना, 1000 वर्षापासून हे या जातीचा, ते त्या जातीचा, हे या धर्माचा, ते त्या पंथाचा, ही व्यवस्था आहे, ही व्यवस्था आहे. आणि मग या व्यवस्थेला समजून घ्यायचं असेल तर निश्चितपणानं आपण अपडेट राहिलं पाहिजे. अपडेट. दिनेश मारोताजी, आयुष्य फार कमी आहे नव्हे, त्या आयुष्याला अधिक मूल्यवान बनवण्यासाठी मूल्यांचीच लढाई लढावी लागते. समाजाला प्रतिष्ठा मिळवून देणं हे मूल्य आहे. प्रतिष्ठा आमच्या आयुष्यातलं मूल्य आहे, इज्जत आमच्या आयुष्यातलं मूल्य आहे, स्वावलंबी जीवन हे आमच्या आयुष्यातलं महत्वाचं मूल्य आहे. आणि जर आम्ही आयुष्यात समाजाला स्वावलंबी करू शकलो नाही, प्रतिष्ठापूर्ण जीवन जगण्यासाठी संधी, अवकाश निर्माण करून देऊ शकलो नाही, तर आमच्या जगण्याला, आमच्या अंगावरच्या मासाला, आमच्या अंगावरच्या कपड्याला, आमच्या बिल्डिंगला, आमच्या बँकेत असलेल्या बॅलन्सला शून्य किंमत आहे. शून्य, शून्य. आणि म्हणून या सगळ्या पातळीवर आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आपण एकमेकाला माणूस म्हणून समजून घ्या. देगलूरकर साहेब म्हणाले प्रेमात पडलो. देगलूरकर साहेब, आपण निश्चितपणानं, जबाबदारीनं, कर्तव्य म्हणून व्यवस्था तुम्हाला नाकारते ना, मग नाकारलेले ज्यांना ज्यांना नाकारते ती नाकारली गेलेली अपमानित माणसे एका ठिकाणीच आली पाहिजेत. कोणाला नाकारते? जे बंडखोर होते, इतिहासामध्ये ज्यांचे संदर्भ आहेत, या त्यांच्या हातात व्यवस्था होती, ते राजे होते समजा, तर त्याच राजांना, त्याच लोकांना जाणीवपूर्वक अपमानित करण्यात आलेला आहे आणि जातीत वाटण्यात आलेला आहे. अज्ञान पण गेलेलं नाही. आंबेडकरवादी झाले काय? चांबारामधले प्रचंड प्रकांड पंडित बुद्धिवादी झाले काय? हो, एक जण विहारात अडकुलाला आणि एक जण रविदास या धर्मात अडकुलाला आहे. आता मांग मोकळा आहे, मांगाला आता डायरेक्टच हिंदू म्हणायला लागले. कसं करायचं? कसं करायचं? तोही व्यवस्थेच्या विरोधात लढत नाही, हाही व्यवस्थेच्या विरोधात लढत नाही. लढणाऱ्यांची वाटणी अजूनही वरचेवर सुरू आहे.
लढणाऱ्यांची वाटणी. आणि म्हणून या सगळ्या वाटल्या गेलेल्या माणसांना आपल्याला आपल्या महामानवांचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून एका ठिकाणी आणायचा. फार मोठी ताकद एका ठिकाणी आली म्हणजे वैचारिक लढाई आपण जिंकतो असं बिलकुलच नाही. वैचारिक लढाई लढणारी माणसं रविदास होते, वैचारिक लढाई लढणारा माणूस कबीर होता, वैचारिक लढाई लढणारा माणूस बुद्ध होता, वैचारिक लढाई लढणारा अण्णाभाऊ शाहू महाराज आणि बाबासाहेब होते. तर मग या समाजातल्या विखुरलेल्या वैचारिक लोकांना जर एका ठिकाणी आणलो तर या ठिकाणी आमच्या समोर अंबानी सुद्धा शरण येऊ शकतो. कारण का विचारामध्ये सगळ्यात मोठी ताकद आहे. विचाराची ताकद सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि म्हणून समाज विचारशील झाला पाहिजे, समाजानं विचाराला आत्मसात केलं पाहिजे. या पातळीवरचे प्रयत्न आपल्याला प्रामाणिकपणाने करायचा आहे. रामेवार सर, हा सिलसिला चालू असला पाहिजे. मी म्हणालो तुम्ही किती दिवस जगणार आहेत याचा काही विचार करू नका. म्हातारपणात जेलमध्ये जर जाण्याची तुम्हाला वेळ आली तुम्ही काय समजा, स्वतःला धन्य समजा. परंतु या व्यवस्थेची चिरफाड करा, पोस्टमार्टम करा. या समाजाला कॅन्सर झालेला आहे आणि ते कॅन्सर पासून जर वाचवायचं असेल तर ऑपरेशनच पाहिजे आणि घावच घालावे लागतात. मल्लमपट्टी जमत नाही. लिहा. अण्णाभाऊच्या पुस्तकावर बंदी येत होती की नाही? अहो देशात बंदी येत होती पण रशियात 14 भाषेत 27 भाषेत त्याचा गौरव होत होता की नाही? म्हणजे विचाराची ताकद आणि विचाराच्या पाठीमागे उभं टाकणाऱ्या समाजाची ताकद सगळ्यात मोठी ताकद आहे. सगळ्यात मोठी. इथं लोक विचारालाच घाबरतात. बंदुकीला घाबरून जीव सोडणारे फार कमी आहेत. परंतु विचारामुळे त्यांची गाळण उडते, दाणादाण होते. माणसं फेस करू शकत नाहीत. कारण का विचारामध्ये तेवढी मोठी ताकद आहे. विचारामध्ये सत्य आहे, विचारामध्ये सत्व आहे, विचारामध्ये स्वाभिमान आहे, विचारामध्ये जिवंतपणा आहे. जिवंतपणा. माणसं विचार दिले की काही माणसं पेशंट ह्याच्यानं ग्लुकोजनं त्यांच्या अंगात तरतरी येते. परंतु विचारामध्ये एवढी ताकद आहे. मुरदाड झालेली मनं, मरगळलेली मनं, मलूर झालेली मनं, आत्मविश्वास नसलेली मनं गाडगे बाबाच्या विचारामुळे, महात्मा फुलेच्या मुळे, तुकारामाच्या विचारामुळे ते प्रज्वलित झाली की नाही? झाली की नाही? आणि म्हणून विचारासोबतची फारकत हे आम्हाला गुलामीकडे घेऊन जाते. आणि विचारासोबतची बांधिलकी, विचार आत्मसात करण्याची प्रक्रिया आम्हाला गुलामीतून मुक्त होण्याचा कार्यक्रम दाखवते, दृष्टी देते, बळ देते, त्या मार्गाने जाण्यासाठीचा निर्देश करते. एवढी ताकद विचारामध्ये आहे. आणि म्हणून या समाजामध्ये सगळ्यात नैतिक जबाबदारी जर काय असेल आपली तर विचार पेरा. आणि विचार पेरण्यासाठी तुम्ही स्वतःला त्या विचारासोबत बांधून घ्या. आज आपण स्वतःसोबतच बांधून घेतलोय, कुटुंबासोबतच बांधून घेतलोय. मग विचार कोण रुजवायचा? आणि विचार रुजवले नाहीत म्हणून अडाणी पोरांच्या हातात आणि अडाणी बदमाश लोकांच्या हातात त्या समाजाचं नेतृत्व, सगळ्या चळवळीचे सूत्र गेले. कशाच्या बळावर? धनाच्या बळावर. धनाच्या बळावर अशा पद्धतीचं जर ते नेतृत्व करत असतील मग आपला पराभव आहे की नाही? आहे की नाही आपला पराभव? म्हणून जयंतीमध्ये डीजे वाजवायला दिले नाहीत म्हणून पोरं नाराज झाले, म्हणून पोरांनी फोडून टाकले. अरे अजून विचाराचे पेरणी करण्याचे काम आपल्याला प्रामाणिकपणाने करावं लागतं. सावित्रीबाई फुलेच्या अंगावर शेणमारा झाला की नाही? सोडलं का तिनं काम? काय काय म्हणलं? धर्मपुडी म्हणलं, रांड म्हणलं, सटवी म्हणलं, सगळ्याच गोष्टी म्हणल्या. आज सावित्रीबाईचीच पूजा होते की नाही? सावित्रीबाईचाच आदर्श आहे की नाही आपल्या समोर? आणि म्हणून या समाजामध्ये जी काही न्याय बाजू आहे तिचं संरक्षण आणि पाठराखण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वतःची ढाल आणि स्वतःला समोर केलं पाहिजे. त्या सगळ्या आव्हानाला तोंड दिलं पाहिजे. कारण की आपल्याला समाजाला वाचवायचं. समाजाला सत्याच्या बाजूने उभं टाकल्याशिवाय, विचाराच्या बाजूने उभं टाकल्याशिवाय आपण समाजाला वाचू शकत नाही. सॉक्रेटिसला विषाचा पेला दिला. ग्रीक तत्वज्ञ, ग्रीक विचारवंत ते न्यायाच्या बाजूने उभं टाकला आणि सजा काय दिली? गिलासा, विषाचा पेला, विष घेण्याची सजा दिली. त्याला विचारलं तुम्हाला शेवटची इच्छा काय? नको म्हणा, थांबतो म्हणा, मी म्हणलो नाही म्हणा, मला माफ करा म्हणा. सॉक्रेटिस म्हणाले माझ्या जीवापेक्षा सत्य फार महत्वाचं आहे. सत्य आणि सत्याचा पराभव होता कामा.
माझ्या जीवापेक्षा, माझ्या प्राणापेक्षा विचार आणि त्याच्यातली सत्यता, ते सत्य, त्याच्यातलं तत्व हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे सॉक्रेटिस जर आपल्या समोर असतील, मग आपण अण्णाभाऊच्या विचाराची, बाबासाहेबाच्या विचाराची पाठराखण करत असताना आज बोटछेपी भूमिका घेत आहोत. नाराज होतात लोक, मतदान देत नाहीत लोक, अशा प्रकारची भूमिका घेत आहोत. नांदेड जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊ साठेच्या जयंतीवर 5 करोड रुपयापेक्षा एकही पैसा कमी झाला नाही खर्च. 5 करोड रुपये खर्च झालेले आहेत आणि 5 करोड रुपये सोबत एनर्जी, सोबत बाकीच्या सगळ्या गोष्टी, शिवाय त्याचे परिणाम, हा समाज गुलामीकडे एवढ्या वेगानं जातोय, त्याची सगळ्यात मोठी किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे. या सगळ्या पातळीवर आपण स्वतःला चेक करण्याचं काम केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. तुम्ही जर याच्या बाबतीत उभं टाकले नाही, तुम्हाला राजकीय व्यवस्था तारू शकत नाही, ती मारायला उभी टाकलेली आहे. धार्मिक व्यवस्था तुम्हाला गुलाम बनवण्यासाठी उभं टाकलेली आहे. तुम्हाला धार्मिक व्यवस्था गुलाम बनवण्यासाठी उभं टाकली आहे. तुमच्या समोर एकच पर्याय आहे, बाबासाहेब, अण्णाभाऊ, लहुजी, शाहू महाराज, मुक्ता, सावित्री यांचा मानवमुक्तीचा, मानवी सन्मानाचा विचार, मानवी प्रतिष्ठेचा विचार आपल्याला तारू शकतो. आणि तोच विचार आजचा आपलं हत्यार आहे, सगळ्यात मोठं प्रभावी धारदार हत्यार आहे. आणि त्या हत्याराला, त्या विचाराला जपण्यासाठी आपण अण्णाभाऊचा विचार, बाबासाहेबांचा विचार समाजामध्ये रुजवला पाहिजे आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. नुसतंच नाही, भाषणानं विचार रुजतात असं काही लोकांचा जर दावा असेल तर कांशीरामजी का म्हणाले होते कुठेतरी, बाबासाहेबांनी सगळे पुस्तकं लिहिलेत, आता त्या पुस्तकाची अंमलबजावणी करायची वेळ. मला पुस्तक लिहायला वेळ नाही, त्या पुस्तकातला विचार समाजामध्ये रुजवायचा आहे. मग अण्णाभाऊचा विचार समाजामध्ये रुजवायचा आहे, बाबासाहेबांचा विचार समाजामध्ये रुजवायचा आहे. त्यावर जर आपण काम केलो तर निश्चितपणाने बाबासाहेबांच्या विचाराचा समाज तयार झाला होता की नाही? झाला होता. अण्णाभाऊच्या विचाराचा समाज तयार झाला होता की नाही? महाराष्ट्राच्या चळवळीचं उदाहरण आहे आपल्या समोर. लोक जागृत झाली होती की नाही? झाली होती. महात्मा फुलेच्या सोबत लोक जागृत झाली होती की नाही? शिवाजी महाराजांच्या सोबत माझ्या प्राणापेक्षा, माझ्या लेकराच्या लग्नापेक्षा अजून हे स्वराज्याची लढाई महत्वाची आहे, शत्रूला परास्त करणं महत्वाचे आहे, आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. हा काय प्रकार आहे? विचाराची माणसं जेव्हा तयार होतात तेव्हा त्या माणसांना स्वतःच्या जीवापेक्षा विचाराची पाठराखण आणि विचाराची बोज राखणं, बाजू घेणं सगळ्यात महत्वाचं वाटतं. हे माझ्या समाजामध्ये रुजलं पाहिजे. तुम्हाला आम्ही कुठेच कमी नाही हो. तेवढीच ताकद आहे, तेवढीच प्रज्ञा आहे, तेवढंच सामर्थ्य आहे, तेवढीच इमानदारी आहे, तेवढीच जोखीम घेण्याची मनाची तयारी आहे. परंतु ते फक्त रस्त्यावर दिसलं पाहिजे आणि रस्त्यावर दिसणाऱ्या गोष्टीलाच जिवंत मानलं जातं. त्याचा प्रत्यय आल्याशिवाय लोक त्याचा विचार करत नाहीत. उदाहरण म्हणून आपण जरांगेच्या आंदोलनात उदाहरण देऊ लागलो की नाही? द्यालोत ना? द्यालोत नाहीत उदाहरण. मग प्रॅक्टिकल गोष्ट आहे ना ती. वेळ बराच झालेला आहे. मी तुम्हाला, या मॅडम, बोललो ना, बोरजुनी आहे ना, तरवेराचं पोरग आणि मांगाचं पोरग, त्याचे वडील आलेत नातेवाईकांपैकी. हात बांधून मारून टाकण्यात आलं, धिंड काढली, रेकॉर्ड केल्या गेली आणि त्याला विहिरीत टाकण्यात आलं. काय गुन्हा? त्या पोरीने त्याला बोलवलं. मारण्याचा अधिकार कोणी दिला? पोलीस स्टेशन आहे, कोर्ट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तरी परंतु केलं. कशामुळे केलं? हे काही वाकडं करू शकत नाहीत. करणाऱ्यांना बोय दिला गेलं, विश्वास दिला गेला, आम्ही आहोत, घाबरू नका. हे असा प्रकार यांना पंचक्रोशीत होणार नाही, तालुक्यात होणार नाही. याची खबरदारी घ्यायची असेल, काळजी घ्यायची असेल तर हे तुम्ही करा. अशा पद्धतीने केलं आणि तरुण पोराला मारून टाकलं. हे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मी जेवलो नाही एक दिवस. तुम्हाला सांगतो, वारंवार तेच मला चित्र आठवत होतं. कशाचा परिणाम आहे? तुम्ही भावाच्या मशगूल झाले आणि त्या पोराचा जीव काढला गेला. ही आपल्यासाठी खूप 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 शर्मेची बाब आहे. तुम्हाला सांगतो, अतिशय वाईट गोष्ट आहे. आणि हे आपल्या बाबतीत झालं, इथं झालं, नांदेड जिल्ह्यात झालं, उमरी तालुक्यात झालं. आमचा आमदार गेला नाही, आमचा कोणताच लोकप्रतिनिधी गेला नाही, कोणताच.
कारखानावाला गेला नाही, शाळेवाला गेला नाही, कोणताच गेला नाही, भाऊ गेला नाही, दादा गेला नाही, मालक गेला नाही, कोणी गेला नाही. हे कसं होतं? आम्ही माणूस या संकल्पनेतच बसत नाही अजूनही त्यांच्यासाठी. हे माणसं आहेत आणि म्हणून यांना जीव पण आहे, यांना सन्मान पण आहे, यांना सगळ्याच गोष्टी आहेत आमच्यासारख्या, असं त्यांना अजिबातच वाटत नाही. आणि ते वाटायचं असेल तर तुम्हाला तुमची लढाई स्वतःची लढावी लागेल आणि त्याच्यासाठी किंमत मोजावी लागेल. झाल्या गोष्टी निषेध करून काही होत नाही, निषेध करून काहीच होत नाही. मोर्चाकडून फार सजा होते असं अजिबात नाही. आम्ही 100 केसेस लढतो, मला माहीत असते 99 केसेसमध्ये तडजोडी होणार आहे. लढतो कशासाठी? त्या आघातानं, त्या बलात्कारानं, त्या हत्यानं, ते घर जाळल्यानं, त्या मारामारीनं आजूबाजूचे माणसं मनानं कमजोर होतात, बेइज्जत होतात, त्यांच्या ठिकाणी वेदना असतात अपमानाच्या. आमचं काही खरं नाही, आमच्यासोबत उद्या काय होते काय. आणि म्हणून तिथल्या माजलेल्या लोकांच्या मनावर अटॅक याच्यासाठी करतो आम्ही की आमच्या माणसाला विश्वास मिळाला पाहिजे, आमच्या पाठीमागं पण आम्ही कमी नाही याच्यासाठी लढतो आम्ही. नारायण सूर्यवंशी मामाची हत्या झाली 97ला झाली. 2027ला किती वर्ष होतात? 30 वर्ष होतात. BA फर्स्ट इयरला होतो मी. लक्ष्मी नारायण SP होते, आनंद लिमी कलेक्टर होते. आणि आम्ही सगळं ते अंगावर घेतलं, सहन झालं नाही, मारून टाकलं. आणि ते मारण्याच्या अगोदर 15 दिवस आम्ही VG रेड्डीच्या नेतृत्वाखाली शंकरनगर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता. हे प्रश्न सोडवला नाही, ते पोलीस हस्तक्षेप केला नाही, मारून टाकले. कशामुळे मारलं? आमचं कोणी वाकडं करू शकत नाही. आणि प्रत्येक हत्येचा एकच निकष असतो, आमचं कोणी वाकडं करू शकत नाही. हे तर करू शकत नाही. म्हणून हे सगळे संदर्भ बदलले पाहिजेत, तुमच्याविषयीच्या धारणा बदलल्या पाहिजेत, तुमच्याविषयीचे गृहीतक बदलले पाहिजेत. तुम्हाला गृहीत धरण्याचं जे होतंय ना, ते आमचं वाकडं करू शकत नाही, ते बदललं पाहिजे. तरच तुमच्या बाबतीतला व्यवहार बदलतो, नाहीतर व्यवहारामध्ये बदल होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. राज्यकर्त्यांना वाटतंय का, वाटू लागले का हे नाराज आहेत आणि या नाराजाचा फटका आम्हाला बसते म्हणून? कोणत्याच राज्यकर्त्याला, आमदाराला वाटत नाही यांच्या नाराजीचा आम्हाला फटका बसणार आहे. ज्या दिवशी असं वाटेल त्या दिवशी तुमच्या हक्काच्या बाबतीत संरक्षण करण्यासाठी ती पुढे राहतील. ही केस नोंदवून घ्या. अगोदर पहिल्यांदा आरोपीला अटक करा. पोलीस स्टेशनला पीआयला आमदारा खासदाराचा फोन जाईल. आज असा फोन जातो वरून, आम्ही तुमच्यासोबत आहोत दिनकरराव, पण आमचे ते सोयरे आहेत, आम्हाला उघड येता येत नाही. आणि तिकडे पोलीस स्टेशनला सांगून सगळ्या बाबतीत खुनाखुनी केली जाते, दाब दिला जातो. आमच्या माणसाला अटक करू नका, जास्तीचे हे गुन्हे दाखल करू नका, 18शी तर करूच नका. ही व्यवस्था आजची व्यवस्था आहे. आणि हे इंटरनल ज्या काही गोष्टी घडतात आमच्या सगळ्याच माणसाला कळत नाही, कुवत नाही ना तेवढी. मित्र मानलाय ना, नेता मानलाय ना, त्याला मुक्तिदाता मानलाय ना, गॉडफादर मानलाय ना. ही परिस्थिती आहे. आणि सगळ्याच बाबतीमध्ये अशा प्रकारचा व्यवहार होतो. या सगळ्या गोष्टी मला वाटतं आपण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जबाबदारी वागण्याचा प्रयत्न करूया. 19 तारखेला जेल भरोचं आंदोलन जे आहे होणार आहे ते 14 तारखेला होणार होतं, 19 तारखेला ठेवलेलं आहे. आज सभागृहात 100-125 लोक होते, आता काही गेलेले आहेत. आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहेत. जवळच्या पोलीस स्टेशनवर जायचं आहे, किमान 5 किलोमीटरची पदयात्रा काढून, झेंडे घेऊन, बॅनर घेऊन, घोषणा देत, महिलांना घेऊन, तरुणांना घेऊन ही